तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बसस्थानकावरून काल दिनांक 5 डिसेंबर रोजी सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या 3 मुली टेक्निकल क्लासेस करिता सकाळी 10 वाजता जळगाव करिता गेल्यात, परंतु संध्याकाळी 7 पर्यंत घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अखेर तक्रार दाखल केली। 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी मुलींच्या पालकांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 578-25 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 137(2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकारामुळे जळगाव जामोद शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या घटनेचा अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। सदर घटनेबाबत मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी MCN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। काल दिनांक 5 डिसेंबर रोजी सुनगाव येथील 3 मुली ज्या 10वी मध्ये शिकतात आणि टेक्निकल करता जळगाव जामोदला येतात, त्या संध्याकाळी 6:30च्या सुमारास आपल्या घरी परत येणं अपेक्षित होतं, पण त्या आल्या नाहीत। तर त्या बेपत्ता झाल्याबद्दल आम्हाला त्यांच्या पालकांकडून माहिती मिळाली। त्यानुसार त्या अल्पवयीन असल्याने नियमानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणि त्यांचा शोध आम्ही तात्काळ सुरू केलेला आहे। आम्ही तांत्रिक विश्लेषण, मोबाईलचं लोकेशन, मोबाईलचे CDR काढलेले आहेत, त्याचप्रमाणे CCTV फुटेज तपासलेले आहेत, काही बँकमध्ये इन्क्वायरी केलेली आहे। या कामी आम्ही स्थानिक पोलीस, LCB, नांदुरा पोलीस, मलकापूर पोलीस यांच्या मदतीने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करीत आहोत। काही ठिकाणी आम्हाला यामध्ये लीड मिळत आहे, त्या अनुषंगाने आम्ही बाहेर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची तपास पथकं जवळजवळ 4 ते 5 तपास पथकं आम्ही रवाना केलेली आहेत आणि लवकरच आम्ही त्यांचा शोध घेऊ